ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीमध्ये भाजपावर जोरदार हल्लाबोल केलाय, तर देवेंद्र फडणवीस हे राज्याच्या राजकारणातले व्हिलन आहेत असा आरोप राऊतांनी केला। संजय राऊतांच्या या टीकेला भाजप नेत्यांनी सुद्धा जोरदार प्रत्युत्तर दिलं। संजय राऊतांच्या बोलण्याला अर्थ नसतो असं बावनकुळेंनी म्हटलंय, तर संजय राऊत हे राज्याच्या राजकारणातले जोकर आहेत अशी खोचक टीका नितेश राणेंनी केली आहे। महाराष्ट्रामध्ये खरं म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्यावरती हा ठपका आला आहे। बघा, अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना लोक विचारत नाही, जुमानत नाहीत। फडणवीस हे या राज्याचे नेते होते, त्यांना अत्यंत तरुण वयात या राज्याचं नेतृत्व करण्याची संधी प्राप्त झाली। त्यांनी सुरुवातीच्या काळामध्ये हे राज्य अत्यंत उत्तम प्रकारे चालवायचा प्रयत्न केला, पण नंतर ते ज्या पद्धतीचं त्यांनी घसरलेलं राजकारण केलं त्याच्यामुळे आज महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये देवेंद्र फडणवीस हे विलन झालेले आहेत, हे विलन ठरलेले आहेत। खरं तर संजय राऊत यांच्या बोलण्याला मी काही अर्थ येत नाही। महाराष्ट्रीय जनता एकदा कन्फ्यूज झाली, पण देवेंद्रजींच्या नेतृत्वात पुन्हा भारतीय जनता पार्टी मोठी उभारी घेणार आहे। संजय राऊत सारखे किती लोकांनी बडबड केली तरी त्यांच्या नेतृत्वाला काही त्या ठिकाणी ते कमी करू शकत नाही। देवेंद्रजींचं नेतृत्व हे सूर्यासारखं आहे, इमानदार नेतृत्व आहे आणि हे काही मला संजय राऊत सांगायची गरज नाही। तुझ्या मालकाला जेव्हा मातोश्री 2च्या परवानग्या पाहिजे होत्या तेव्हा मग देवेंद्र फडणवीस खलनायक आहेत हे तुला वाटलं नाही का, की तुझ्या मालकाला वाटलं नाही का? दुसऱ्यांना खलनायक बोलण्या अगोदर किंवा फडणवीस साहेबांना आमच्या खलनायक बोलण्या अगोदर तुझ्या आणि तुझ्या मालकाच्या महाराष्ट्राच्या राजकारणाचा तुम्ही लोक जोकर झालेला आहात, त्याबद्दल थोडा विचार कर आणि मग आपलं थोबाड उघड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।